महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांना 3000 रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। एकाच वेळी 2 हप्ते जमा झालेले आहे। लाडक्या बहिणीला डायरेक्ट 3000 रुपये जमा झाले। सकाळपासून बहिणींना मेसेजेस यायला सुरुवात। सरकारने निर्णय बदलला, फक्त 8वा हप्ता द्यायचा होता, आता 8वा 9वा हप्ता एकत्रित दिला जातोय। परिपत्रक देखील आले, बहिणींना पैसे सुरू झालेत, मेसेजेस आलेत। मला आज 3000 रुपये हप्ता जमा झाला आहे। मेसेज आला की तुम्हाला 3000 रुपये क्रेडिट झाले। 3000 रुपये आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळतोय। लाडक्या बहिणींना आज 10 जिल्ह्यात आणि फक्त 12 बँकेत वाटप होणार आहे। सगळ्या बँकेत पैसे येणार नाही। पोस्ट खात्याचा देखील प्रॉब्लेम झालाय। एका महिलेचे पैसे दुसऱ्या महिलांच्या खात्यावर जात आहे, तर काही महिलांना पैसे काढता देखील येत नाहीत। बँकेची लिस्ट देखील सादर झालेली आहे। राज्य शासनाकडून 10 जिल्हे आणि 12 बँकांची यादी आलेली आहे। हे पैसे फक्त 12 बँकेत येणार आहेत। आजचे 10 जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या 12 बँका आहेत लगेच पहा, कारण की पोस्टात जर तुमचं खातं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। स्वतः आदितीताई यांनी वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे, त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। 8व्या हप्त्यासाठी कसून कठोर पडताळणी सुरू होती, ती आता थांबवली असून आता सर्व बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झाला आहे। बहिणींसाठी गोड बातमी आलेली आहेत। आता कोणत्याही बहिणीची कपात होणार नाही, सगळ्या बहिणींना मेसेज येणार, बहिणींचं टेन्शन गायब। लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही, त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही, हा विश्वास मी देतो। लाडक्या बहिणींना आज बँकेचे मेसेजेस येत आहेत। आज 10 जिल्हे आणि 3 विभाग असे आहेत की ज्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ याच्यामध्ये देखील वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे। फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हप्ते 1500 रुपयाप्रमाणेच येणार आहेत। 2100 रुपयाच्या वाट पाहणाऱ्या बहिणींना फडणवीस साहेबांनी गुड न्यूज दिलेली आहे। आता 2100 रुपये देखील आम्ही देणार आहोत। असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। लाडक्या बहिणींच्या सकाळपासून कमेंट देखील येत आहेत। पहा, आले बाई एकदाचे पैसे। पहा पहिली कमेंट, नाशिक में आ गए पैसे। नाशिक मध्ये देखील पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत। 8वा हप्ता जमा झाला, थँक्यू ठाणे, हा देखील तुम्ही कमेंट पाहू शकता। आज कोणत्या 10 जिल्ह्यांचा नंबर लावलेला आहे, तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यात आहे का लगेच पाहून घ्या, कारण की फक्त 12 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत। सोबत पोस्ट ऑफिसचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला आज मेसेज आला नाही, तुमचं यादीत नाव येऊनही मेसेज आला नाही, तर तुम्ही काय करायचं हे देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे।